गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, आपली जे रिव्हिजन सेशनची जे लेक्चर सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहे, ज्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीज. तर बघा, हेल्थ अँड डिसीज या चॅप्टर मध्ये कुठे कुठे प्रश्न फ्रेम होतात NMMS या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, डिसीजेसच्या काही टाइप्स आहेत. काही इन्फेक्शियस डिसीज आहेत तर काही नॉन इन्फेक्शियस डिसीज आहेत. आता इन्फेक्शियस डिसीज म्हणजे कोणते डिसीज जे एकमेकांच्या संपर्कामुळे आल्यामुळे पसरतात, म्हणजे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर जे आजार पसरतात त्यांना आपण इन्फेक्शियस डिसीज असे म्हणतो. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे असे डिसीज जे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर सुद्धा पसरत नाहीत, अशा आजारांना काय म्हणतो आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज असे म्हणतो. जसं की हार्ट अटॅक झालं, डायबिटीज झालं, बरोबर, हार्ट डिसीज झालं, हे काय एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मुळे पसरत नाहीत, बरोबर. तर बघूया नेक्स्ट कुठे कुठे प्रश्न तयार होतात. इन्फेक्शियस डिसीजेस, डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर वेक्टर्स. म्हणजे असे आजार जे दूषित अन्न, पाणी, हवा आणि वेक्टर्स म्हणजेच काय कीटक, ज्यामध्ये छोटे छोटे अॅनिमल्स आणि इन्सेक्ट सुद्धा इन्क्लूड होतात, यांच्यामुळे पसरणारे जे आजार आहेत त्यांना आपण काय म्हणतो इन्फेक्शियस डिसीज असे म्हणतो. तर बघा, कोणकोणते इन्फेक्शियस डिसीज आहे की ज्या पेपरमध्ये ज्यावर प्रश्न विचारला जाते. फर्स्ट कोणता आहे? टीबी. कोणता आहे? टीबी. ओके, फर्स्ट कोणता आहे? टीबी. टीबी हा आजार कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तर त्या बॅक्टेरियाचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबर क्युलेई. कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो टीबी आजार? तर टीबी हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबर क्युलेई नावाच्या पॅथोजनमुळे हा आजार घडून येतो, म्हणजे त्या व्यक्तीला होतो. मग मोड ऑफ इन्फेक्शन, कशाच्या माध्यमातून पसरते टीबी हा आजार? तर कशाच्या? स्पिटिंग बाय अ पेशंट. समजा एखाद्या व्यक्तीला टीबी हा आजार झालेला आहे आणि असा व्यक्ती जर कुठे थुंकत असेल तर त्याच्या थुंकल्यामुळे हवेच्या माध्यमातून ते जे जर्म्स आहेत, ते जे बॅक्टेरिया आहेत, ते समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि समोरील व्यक्ती सुद्धा टीबी ह्या आजाराने ग्रसित होतो, बरोबर. तर बघा, हे पहिलं मोड ऑफ इन्फेक्शनचा प्रकार. दुसरा कोणत्या पद्धतीने पसरते? तर समजा एखाद्या, बघा, तुम्ही ज्या व्यक्तीला टीबी झालेला आहे अशा व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर तुम्ही जास्त काळ राहत असाल किंवा टीबी झालेल्या व्यक्तीने ज्या वस्तू वापरल्या त्या वस्तू जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला सुद्धा टीबी हा आजार होण्याची शक्यता असते. ओके, तर बघा, टीबीचे सिम्पटम्स कोणकोणते आहेत? मग कोणकोणते सिम्पटम्स आहेत? बघा, कोणकोणते सिम्पटम्स आहेत? बघा, कोणकोणते आहे? क्रॉनिक 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 कफ आहे. त्याच्यानंतर ब्लडी स्पीट. त्यानंतर इमॅसिनेशन, बरोबर. डिफिकल्ट टू काय ब्रीथ. म्हणजे ज्या व्यक्तीला टीबी हा आजार झालेला आहे त्याचा कसं क्रॉनिक कफ म्हणजे जास्त काळापर्यंत असलेला कफ, बरोबर, खोकला. ब्लडी स्पीट म्हणजे त्याच्या थुंकीतून काय निघते? रक्त निघते. म्हणजे जेव्हा तो थुंकल्यामुळे काय होते? त्याच्या थुंकीमध्ये काय रक्ताचे अवशेष आढळतात, बरोबर. इमॅसिनेशन, त्याचं वजन घटते. ज्या व्यक्तीला टीबी झालेला आहे त्याचं वजन सुद्धा घटते. डिफिकल्ट टू ब्रीथ म्हणजे काय? श्वास घेण्यास काय होतो? त्रास होतो. बघा, तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला, फाइंड द डिसीज म्हणजे बघा, तुम्हाला असं ऑप्शन प्रश्नामध्ये दिलेलं असेल क्रॉनिक कफ, ब्लडी स्पीट, इमॅसिनेशन, डिफिकल्ट टू ब्रीथ आर द सिम्पटम ऑफ द डिसीज, फिल इन द ब्लँक्स. तर काय उत्तर द्यायचं तुम्हाला?
टीबी काय आहे टीबी, त्यालाच आपण काय म्हणतो ट्युबरक्युलोसिस. तर बघा जिथं सगळ्यात महत्वाचा पॉइंट कोणता, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. कोणता, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय उपाय आणि उपचार करायचा, तर बघा ज्या व्यक्तीला टीबी हा आजार झालेला आहे त्याला कोणती वॅक्सिन घ्यावी लागते, तर BCG. कोणती, BCG, ज्याचा लॉंग फॉर्म आहे बॅसिलस कॅल्मेट ग्युरिन. BCG वॅक्सिन काय घ्यावं लागते, BCG. BCG वॅक्सिन. त्याच्यानंतर असं कोणतं मेडिकेशन्स आहे टॅबलेटचं जे त्या पेशंटला घ्यावं लागते, कोणतं ट्रीटमेंट आहे, कोणतं, तर डॉट. कोणतं आहे, डॉट. डॉट मेडिकेशन. आणि दुसरं काय, आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे बघा ज्या व्यक्तीला टीबी हा आजार झालेला आहे त्याला कोणती वॅक्सिन द्यावं लागते, BCG वॅक्सिन द्यावं लागते. कोणतं मेडिकेशन द्यावं लागते, डॉट हे मेडिकेशन द्यावं लागते. काय करावं लागते, त्या व्यक्तीला आयसोलेशन म्हणजे काय, त्याला अशा एखाद्या रूम मध्ये ठेवायचं जेणेकरून तो बाकीच्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये नाही आला पाहिजे. त्याला बंदिस्त करून ठेवायचं, म्हणजे बांधून नाही ठेवायचं, कोंडून नाही, तर जरासं सेपरेट ठेवायचं. तर सिम्पटम्स काय काय आहेत टीबीचे, क्रॉनिक ब्लडी स्पीड, इमॅसिनेशन, डिफिकल्ट टू ब्रिथिंग. बघा तुम्हाला जर प्रश्नामध्ये अशा प्रकारचे सिम्पटम्स दिलेले असेल आणि प्रश्न विचारला की कोणत्या आजाराचे सिम्पटम्स आहेत, तर कोणता, टीबी म्हणजे कोणता, ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस हा आजार कोणत्या बॅक्टेरियामुळे होत होतं, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलेई. बघा नेक्स्ट कोणता आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे हेपेटायटिस. कोणता आहे, हेपेटायटिस. हेपेटायटिस. बघा हेपेटायटिसचे किती प्रकार आहेत, हेपेटायटिस व्हायरसचे 4 प्रकार आहेत. किती, हेपेटायटिस व्हायरस A, B, C, D, E. म्हणजे बघा 5 प्रकार आहेत हेपेटायटिस व्हायरसचे. किती, 5 प्रकार, ABCDE. मोड ऑफ इन्फेक्शन कशाच्या माध्यमातून पसरते हेपेटायटिस हा आजार, कंटॅमिनेटेड वॉटर, दूषित पाणी, शेअरिंग ऑफ अ निडल्स, शेअरिंग ऑफ अ निडल्स, आणि ब्लड ट्रान्सफ्युशन. बघा समजा तुम्ही अचानकपणे जेव्हा एखाद्या दवाखान्यात जाता आणि त्या दवाखान्यामध्ये समजा गर्दी असेल, त्या दवाखान्यामध्ये समजा गर्दी असेल आणि चुकून एखाद्या पेशंटला दिलेलं इंजेक्शन, तेच इंजेक्शन जर तुम्हाला वापरल्या गेलं, म्हणजे जी सुई पेशंटला टोचण्यासाठी वापरल्या जाते तीच सुई जर तुम्हाला वापरल्या गेली टोचण्यामध्ये, इंजेक्शन मध्ये, तर बघा तुम्हाला सुद्धा हेपेटायटिस नावाचा आजार होतो. आणि समजा एखाद्या बिमार पडलेल्या व्यक्तीचं जर रक्त तुम्ही घेतलं तर त्याला सुद्धा, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युशन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं रक्त जर तुम्ही घेतलं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर घेतलं ब्लड डोनेशनच्या माध्यमातून, तर तुम्हाला हेपेटायटिस सारखा आजार होऊ शकतो. तर मग बघा काय सिम्पटम्स आहेत, सिम्पटम्स विचारल्या जातात परीक्षेमध्ये, कोणकोणत्या सिम्पटम्स आहेत. मग बघा पहिला सिम्पटम्स कोणता आहे, ॲनो, कोणता, ॲनोरेक्सिया म्हणजेच काय, भूक मंदावणे, भूक नाही लागत. येल्लो युरिन, काय, येल्लो युरिन म्हणजे पिवळ्या कलरची युरिन होते त्याला. जनरल विकनेस, जनरल विकनेस. त्यानंतर काय, नॉसिया. त्यानंतर काय, वॉमिटिंग, वॉमिटिंग, बरोबर, ग्रे स्टूल. म्हणजे बघा हे सगळे कशाचे सिम्पटम्स आहेत, तर हेपेटायटिसचे आहेत. तर मग समजा एखाद्या व्यक्तीला हेपेटायटिस हा आजार झालेला असेल तर काय उपाय आणि उपचार, म्हणजे प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट घ्यायची, तर काय करायचं, बघा ड्रिंक बॉईल वॉटर. काय करायचं, ड्रिंक बॉईल वॉटर, ड्रिंक बॉईल वॉटर. त्यानंतर काय आहे, बघा प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड,
प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड. बघा, हात स्वच्छ धुवायचे आणि बॉइल्ड वॉटर म्हणजे उकडलेलं पाणी प्यायचं. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला हेपेटायटिस हा आजार झालेला असेल तर काय 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 ट्रीटमेंट घ्यायची, तर उकडलेलं पाणी प्यायचं. ड्रिंक बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड, हात स्वच्छ धुवायचे. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला हेपेटायटिस झाला, काय सिम्पटम्स आहे, एनोरेक्सिया, भूक मंदावणे, येलो युरिन, जनरल विकनेस, अशक्तपणा, नॉसिया, मळमळ, वॉमिटिंग, ग्रे स्टूल. वॉमिटिंग म्हणजेच काय, उलटी येणे. ग्रे स्टूल म्हणजे काय, करडा रंगाचं काय होणे, वेस्टेज बाहेर टाकणं बॉडीच्या. ओके. बघा, हेपेटायटिस या आजाराचे किती व्हायरस आहेत बघा. हेपेटायटिस व्हायरसचे किती प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत. ए बी सी डी ई म्हणजे हेपेटायटिस व्हायरस ए, हेपेटायटिस व्हायरस बी, हेपेटायटिस व्हायरस सी, हेपेटायटिस व्हायरस डी, हेपेटायटिस व्हायरस ई. तर बघा, असे आहेत सिम्पटम्स. ओके. तर नेक्स्ट बघूया आपण कोणता, डिसेंट्री. कोणता, तर डिसेंट्री. बघा, डिसेंट्री त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अतिसार. काय म्हणतो, तर अतिसार. आता डिसेंट्री या आजारामध्ये बघा, डिसेंट्री हा जो आजार आहे कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, तर बघा याचे बॅक्टेरिया विचारले जातात, पॅथोजन्स विचारले जातात. कोणकोणते पॅथोजन्स आहेत बघा, बॅक्टेरिया, त्याच्यानंतर सिगेला, बॅसिली, त्याच्यानंतर इंटा अमिबा हिस्टोलेटिका. इंटा अमिबा हिस्टोलेटिका. मगाशीच आपण पहिल्या चॅप्टर मध्ये रिवाइज करताना बघितलं की इंटा अमिबा हिस्टोलेटिकामुळे कोणता आजार आणखी घडतो, तर कोणता, अमिबियासिस. कोणता, तर अमिबियासिस. बघा, सिम्पटम्स काय काय आहेत डिसेंट्रीचे, वॉटरी स्टूल, वॉटरी स्टूल, पेन इन ऍब्डोमेन, पेन इन ऍब्डोमेन म्हणजे जो पोटाचा भाग आहे तो काय होतो, त्याच्यामध्ये त्रास. आणि वॉटरी स्टूल, बऱ्यापैकी तुम्हाला माहितच आहे वॉटर स्टूल म्हणजेच काय. ओके. तर मग प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय आहे, काय तर ड्रिंक बॉइल्ड वॉटर. बरोबर. त्यानंतर कन्झप्शन, कन्झप्शन ऑफ ओ आर एस. ओ आर एस म्हणजेच काय, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजेच काय, ओ आर एस. बघा, समजा एखाद्या व्यक्तीला डिसेंट्री हा आजार झाला तर काय प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट आहे, ड्रिंक अ बॉइल्ड वॉटर, उकडलेलं पाणी प्यायचं. कन्झप्शन ऑफ ओ आर एस, ओ आर एस घ्यायचा, ओ आर एस ज्यूस घ्यायचा नाही, त्यामुळे आणखी जास्त वाढते. त्यामुळे काय घ्यायचं, तर ओ आर एस घ्यायचं. सिम्पटम्स काय काय डिसेंट्रीचे, वॉटरी स्टूल, पेन इन ऍब्डोमेन. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला, वॉटरी स्टूल अँड पेन इन ऍब्डोमेन्स आर द सिम्पटम्स ऑफ फिल इन द ब्लँक्स डिसीज, तर कोणता, तर डिसेंट्री. तर असं विचारलं जाऊ शकते, बॅक्टेरिया सिगेला बॅसिले इंटा अमिबा हिस्टोलिटिका म्हणजे या बॅक्टेरियामुळे कोणता आजार होतो, तर कोणता आजार होतो, तर डिसेंट्री. बघा, अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. नेक्स्ट कोणता आहे, कॉलेरा. कोणता आहे, तर कॉलेरा. कॉलेरा हा आजार कोणत्या पॅथोजनमुळे किंवा कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, तर कोणता, व्हिब्रिओ व्हिब्रिओ
व्हिब्रिओ कॉलेरी. व्हिब्रिओ कॉलेरी नावाच्या पॅथोजनमुळे कॉलेरा हा आजार होतो. तर बघा, मग मोड ऑफ इन्फेक्शन काय? कॉलेरा कोणत्या माध्यमातून पसरतो कॉलेरा? तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. जेव्हा तुम्ही दूषित अन्न आणि पाणी ग्रहण करता, त्यामुळे तुम्हाला कॉलेरा हा आजार होण्याची शक्यता असते. तर बघा मग सिम्पटम्स काय आहेत कॉलेराचे? तर बघा काय आहे? व्हॉमिटिंग. काय आहे? व्हॉमिटिंग. त्याच्यानंतर काय आहे? सिव्हिअर डायरिया. म्हणजे डायरिया लिहिलं तरी चालेल, म्हणजेच काय? सरळ सरळ लूज मोशन. डायरिया. त्याच्यानंतर काय? क्रॅम्प्स इन. बघा हे काय आहेत? सिम्पटम्स आहेत कशाचे? कॉलेराचे. बघा जनरली तुम्हाला कॉलेराशी संबंधित कुठं प्रश्न विचारला जातो की कॉलेरा हा आजार कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? कोणत्या? तर व्हिब्रिओ कॉलेरी. आता मग प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय? प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय? बघा, अवॉइड ओपन प्लेस फूड, बरोबर. ड्रिंक बॉइल वॉटर. त्यानंतर काय आहे? वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन. त्याच्यानंतर काय? हायजिनिक. म्हणजे बघा, समजा एखाद्या व्यक्तीला कॉलेरा हा आजार झालेला असेल, तर काय प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट आहेत? एक म्हणजे कोणता? अवॉइड ओपन प्लेस फूड, म्हणजे उघड्यावरचं अन्न खायचं टाळणं. ड्रिंक बॉइल्ड वॉटर म्हणजे काय? उखडलेलं पाणी पिणं. त्याच्यानंतर काय करायचं? कॉलेराशी रिलेटेड समजा एखादी वॅक्सिन असेल तर ती वॅक्सिन घ्यायची. त्याच्यानंतर काय? हायजिनिक म्हणजे स्वच्छता पाळायची. तुम्ही जर म्हणसाल की आम्ही 2 ते 3 दिवस आंघोळ करत नाही, कुठलंही बाहेरचं खातो, उघड्यावरचं अन्न खातो, तर तुम्हाला नक्कीच हा आजार होईल. जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या मोठ्या दवाखान्यात जाल, दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हाल आणि चांगल्या मोठे मोठे प्रकारचे प्रोडक्ट असाल. म्हणून बिमार पडू नका. मग सिम्पटम्स काय काय आहेत कॉलेराचे? तर व्हॉमिटिंग, उलट्या येणे. डायरिया म्हणजेच कोण? आपलं डिसेंट्री, अतिसार, लूज मोशन. क्रॅम्प्स इन लेग, पायामध्ये मुंग्या येणे, कळ येणे, बरोबर. कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तर व्हिब्रिओ कॉलेरी या बॅक्टेरियामुळे तुम्हाला कॉलेरा हा आजार होतो. तर नेक्स्ट आहे आपला सगळ्यात आवडता जो कॉमन आजार आहे, जो जनरली इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना झालेलाच असेल, तो म्हणजे टायफॉइड. कोणता? टायफॉइड. जर ज्याला झालेला नसेल त्याला भविष्यात नक्की होणार. तुम्हाला नाही झाला पाहिजे, पण आयुष्यामध्ये हा एक वेळ तरी हा आजार होतो. एक वेळ नाही तर खूप वेळा पण होतो. टायफॉइड. टायफॉइड हा आजार कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तर कोणता? सॅल्मोनेला टायफी. सॅल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे टायफॉइड हा आजार होतो. आणि टायफॉइड हा आजार कसा पसरतो? बघा, जेव्हा कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर जेव्हा आपण कन्झप करतो, कन्झप म्हणजे काय? जेव्हा ग्रहण करतो, दूषित अन्न आणि दूषित पाणी जेव्हा आपण ग्रहण करतो, त्यामुळे सॅल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तुम्हाला टायफॉइड हा आजार होतो. तर बघा मग सिम्पटम्स काय काय आहेत टायफॉइड या आजाराचे? तर बघा सिम्पटम्स. एक आहे अॅनोरेक्सिया. कोणता आहे? अॅनोरेक्सिया. दुसरा कोणता आहे? हेडॅच. हेडॅच. रश ऑन ऍब्डोमेन. त्याच्यानंतर कोणता? डिसेंट्री. त्याच्यानंतर फिवर. पण फिवर किती? अप टू 104 डिग्री सेल्सिअस पर्यंत फिवर होतो. मग ट्रीटमेंट काय आहे? ड्रिंक बॉइल्ड वॉटर. आहे बघा, ड्रिंक बॉइल्ड वॉटर. त्याच्यानंतर काय? वॅक्सिनेशन. त्याच्यानंतर काय आहे?
काय आहे प्रॉपर प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. बघा, समजा एखाद्या व्यक्तीला टायफॉइड हा आजार झालेला असेल तर काय प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट आहे, तर काय आहे, काय उपाय आणि उपचार करायचा, ड्रिंक बॉइल वॉटर, उकळलेलं पाणी प्यायचं, वॅक्सिनेशन करायचं, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज म्हणजे सांडपाणी वगैरे याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करायचं, कुठंच आपल्या घरामधलं जे वेस्ट वॉटर वगैरे आहे ते कुठंच असं उघड्यावर रस्त्यावर फेकायचं नाही, जेणेकरून त्या ठिकाणी काय होते, हवेच्या माध्यमातून किंवा अन्नाच्या माध्यमातून हे आपल्या शरीरामध्ये एंटर करतात. कोणते? सॅल्मोनेला टायफी. मग कोणकोणते सिम्पटम्स आहेत? अॅनोरेक्सिया, भूक मंदावणे, हेडेक, डोकंदुखी, रश ऑन ॲब्डोमेन म्हणजेच काय, पोटावर पुरळ येणे, डिसेंट्री म्हणजे अतिसार, फिवर अप टू 104 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय 104 डिग्री पर्यंत ताप येणे, हे सगळे सिम्पटम्स कशाचे आहेत? तर टायफॉइड या आजाराचे. टायफॉइड हा आजार कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तर सॅल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे तुम्हाला टायफॉइड हा आजार होतो. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की कोणत्या बॅक्टेरियामुळे कोणता आजार होतो, त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे कोणता, जो परीक्षेमध्ये विचारला जाते. बघा, सम इम्पॉर्टंट डिसिजेस ऑफ अ प्रेझेंट डेज. सम, बघा लिहून घ्याल. बघा त्यानंतर कुठं प्रश्न विचारला जाते. बघा, नेक्स्ट आहे ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जाते तो म्हणजे कोण, डेंग्यू. कोणता? डेंग्यू. तर बघा, सरळ सरळ, डेंग्यू हा आजार कशामुळे होतो? तर मॉस्किटोमुळे होतो. कशामुळे? बाय बाय मॉस्किटोज. हा आजार कशाद्वारे होतो? बाय मॉस्किटोज. मग बघा, मग डेंग्यू हा आजार कोणत्या मॉस्किटोमुळे होतो? तर कोणता? एडिस इजिप्टी. कोणता? एडिस इजिप्टी. एडिस इजिप्टी. आता बघा, एडिस इजिप्टी नावाच्या प्रजातीच्या मच्छरामुळे तुम्हाला डेंग्यू हा आजार होते. आणि डेंग्यू हा आजार कोणत्या व्हायरसमुळे होते, असा जर प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर लिहायचं डेन 1-4 व्हायरस. आणि तुम्हाला जर असं विचारलं गेला की हा डेन 1-4 व्हायरस कोणत्या टाईपचा व्हायरस आहे, तर फ्लेवी व्हायरस आहे. कोणता व्हायरस आहे? फ्लेवी व्हायरस. कोणता व्हायरस आहे? फ्लेवी व्हायरस आहे. बरोबर. त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाते, सिम्पटम्स काय आहे? सिम्पटम्स काय आहे? डेंग्यू झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणती लक्षणं तुमच्या शरीरामध्ये आढळतात? तर त्यापैकी आहे अॅक्यूट फिवर, तीव्र ताप, व्हॉमिटिंग, त्याच्यानंतर आहे हेडॅच, त्याच्यानंतर काय आहे प्रॉमिनंट सिम्पटम. कोणता आहे सगळ्यात प्रॉमिनंट सिम्पटम? कोणता आहे? पेन इन अ, सगळ्यात महत्वाचा सिम्पटम कोणता? डेंग्यू मधला पेन इन आय सॉकेट म्हणजे डोळ्याचे जे खोबणे असतात तर तुमचा हा जो भाग असतो यामध्ये खूप जास्त त्रास होतो. तर नेक्स्ट कोणता आहे बघा, नेक्स्ट कोणता आहे? डिक्रीज इन अ प्लेटलेट्स काउंट. डिक्रीज इन अ प्लेटलेट्स
count and may internal hemorrhage. इंटरनल हेमोरेज म्हणजे काय बघा, आता समजा ज्या व्यक्तीला डेंगू हा, बघा डेंगू हा आजार माहित आहे कशामुळे पसरतो, मॉस्किटोजमुळे पसरतो. कोणत्या प्रजातीचा मॉस्किटो, एडिस इजिप्टी प्रजातीचा मॉस्किटो. कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, 1014 व्हायरस आहे. कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, फ्लेवी व्हायरस आहे. मग काय सिम्पटम्स आहेत, तर अॅक्यूट फिवर आहे, व्हॉमिटिंग आहे, हेडॅच. अॅक्यूट फिवर म्हणजे तीव्र ताप, व्हॉमिटिंग म्हणजे काय उलटी, हेडॅच म्हणजे काय डोकंदुखी. प्रॉमिनंट सिम्पटम्स म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षण काय आहे, पेन इन आय सॉकेट. आणखी काय होते डेंग्यू झाल्यानंतर, डिक्रीज इन प्लेटलेट्स, प्लेटलेट्स काउंट काय होतात, डिक्रीज होतात. मे इंटरनल हेमोरेज, अंतर्गत रक्तस्राव ज्याला म्हणतो. तुमच्या शरीराच्या आतमध्ये प्लेटलेटची कमतरता झाल्यामुळे इन्फेक्शन घडून येते आणि इन्फेक्शन झाल्यामुळे शरीराच्या आतमध्ये रक्तस्राव घडून येतो. हे सगळे सिम्पटम्स कशाचे आहेत, तर डेंग्यूचे आहेत. तर बघा फ्रेंड, फक्त एकाच प्रकारचं मच्छर असेल का, तसं माणसाचे वेगवेगळे रूप आहेत, माणसाचे वेगवेगळे प्रकार आहेत, तसेच मच्छराचे सुद्धा प्रकार आहेत. तर कोणकोणते बघूया आपण. बघा तुम्ही लिहिलेलं असेल, ओके. मी लिहित असताना सोबत सोबत लिहा, आपल्याला फास्ट मध्ये रिव्हिजन कम्प्लीट करायचे. बघा आता जसं एडिस इजिप्टीमुळे कोणता एडिस इजिप्टीमुळे कोणता आजार होतो, डेंग्यू होतो. तर एक दुसरं मच्छर असते ज्याचं नाव आहे अॅनाफिलस प्रजाती. कोणतं, अॅनाफिलस, ANOPHELES, अॅनाफिलस. अॅनाफिलस नावाच्या प्रजातीच्या मच्छरामुळे कोणता आजार होतो, तर मलेरिया. कोणती रिया, मलेरिया. हा, तर बघा क्युलेक्स. आता क्युलेक्स प्रजातीचा मच्छर आहे. क्युलेक्स प्रजातीच्या मच्छरामुळे कोणता आजार होतो, तर एलिफंटायसिस होतो. कोणता, एलिफंटायसिस. एलिफंटायसिस, बरोबर बरोबर. कोणता होते, एलिफंटायसिस. त्यातही बघा अॅनाफिलस हे मच्छर स्वच्छ पाण्यात आढळते की डर्टी वॉटर मध्ये आढळते, यामध्ये इथे सुद्धा प्रश्न विचारला जाते. तर बघा हे दोघं जे आहेत, कोणते, हे दोघं अॅनाफिलस आणि एडिस इजिप्टी, हे कुठं आढळतात, तर क्लीन वॉटर मध्ये. कुठं आढळतात, क्लीन वॉटर मध्ये. आणि हा जो आहे क्युलेक्स, हा कुठं आढळतो, डर्टी वॉटर. म्हणजे बघा तुमच्या घराच्या आजूबाजूला समजा एखादं सांडपाणी असेल, खराब पाण्यात नाला वगैरे असेल, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे मच्छर आढळतात. कोणते, डर्टी वॉटर नाही, तर कोणते, क्युलेक्स. कारण साहजिक आहे आपल्या घराच्या आजूबाजूचा एरिया स्वच्छ तर नसतोच. साईडला झालेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. नेक्स्ट आहे कोणता, स्वाईन फ्लू. बघा स्वाईन फ्लू हा आजार कशामुळे पसरतो, फ्रॉम पिग्स अँड ह्युमन. आता मला सांगा, स्वाईनचा अर्थ डुक्कर होते, डुकरीन होते, एक्सेट्रा. मला सांगा, डुकरांमुळे आणि माणसांमुळे हा आजार पसरतो, म्हणजे माणूस डुक्कर आहे का, तर नाही. तर जे व्यक्ती
डुकरांचं पालन करतात किंवा डुकरांची कॉन्टॅक्ट मध्ये सहसा जास्त असतात. समजा एखादं डुक्कर असेल ज्याच्यामध्ये हा व्हायरस प्रेझेंट असेल आणि हा व्हायरस काय करतो, जेव्हा एखादा व्यक्ती डुकरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तो व्हायरस त्या माणसावर अटॅक करतो आणि हा एका माणसापासून दुसऱ्या माणसामध्ये पसरतो. म्हणून अशा प्रकारे हा जो व्हायरस आहे डुकरापासून आणि माणसांपासून पसरतो. बरोबर, लक्षात असू द्या. आता याचा जो हा जो व्हायरस आहे कशाद्वारे पसरतो तर बघा, स्प्रेड थ्रू, स्प्रेड थ्रू कशाद्वारे पसरतो, सिक्रिशन ऑफ नोज, त्याच्यानंतर काय, थ्रोट, नंतर सलायवा, याद्वारे हा पसरतो. साहजिक आहे, जर समजा हा व्यक्ती जर कुठं खोकला किंवा थुंकला तर हवेच्या माध्यमातून हा व्हायरस पसरतो. तर बघा मग सिमटम्स काय आहेत याचे, सिमटम्स बघा, हा जर झाला तर सिमटम्स पण असतीलच ना याचे. सिमटम्स काय आहेत तर डिफिकल्ट इन ब्रीथिंग, डिफिकल्ट इन ब्रीथिंग, त्याच्यानंतर काय आहे, सोअर थ्रोट, सोअर म्हणजे तो खारटवाला सोअर नाही, सोअर थ्रोट आणि बॉडी बॉडी पेन. बघा, श्वास घेण्यास त्रास होतो आणि सोअर थ्रोट, घोगरा आवाज, आणि बॉडी पेन, पूर्ण शरीरामध्ये त्रास होतो. बरोबर. समजा स्वाईन फ्लू हा आजार झालेला आहे किंवा नाही याचं जर निदान तुम्हाला लावायचं, डायग्नोसिस जर करायचं आहे तर तुम्हाला कुठे जावं लागेल, तर कुठे जावं लागेल, लॅबोरेटरी मध्ये जावं लागेल. पण आपल्या भारतामध्ये याचं डायग्नोसिस दोन ठिकाणी केल्या जाते. दोन ठिकाण म्हणजे कोणतं, पहिलं म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ काय, व्हायरोलॉजी, त्यालाच आपण काय म्हणतो, NIV, जे कुठं स्थित आहे तर पुणे, कुठं आहे, पुणे. आणि दुसरं कोणतं आहे, NICD, जे कुठं प्रेझेंट आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला समजा स्वाईन फ्लू आजार झालेला आहे, तो स्वाईन फ्लू आजार कशापासून पसरतो, मोड ऑफ इन्फेक्शन काय, मोड ऑफ इन्फेक्शन, प्रसाराचं माध्यम, एक म्हणजे कोणता, पीक, दुसरा म्हणजे ह्युमन. कसा पसरतो, स्प्रेड थ्रू सिक्रिशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा, याद्वारे तो पसरतो. डिफिकल्ट, आता सिमटम्स काय त्याचे, डिफिकल्ट इन ब्रीथिंग, सोअर थ्रोट, बॉडी पेन. त्याच्यानंतर समजा तुम्हाला या आजाराचं निदान लावायचं असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, जे कुठं प्रेझेंट आहे तर पुण्याला आहे, ज्यालाच आपण NIV असे म्हणतो. आणि दुसरी ब्रांच कुठे आहे की याचं, जिथं याचं निदान लावलं जाते तर कुठे, NICD, दिल्ली. म्हणजे त्या NICDचा लॉंग फॉर्म काय आहे, इन्स्टिट्यूट, बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच काय, NICD, जे कुठं प्रेझेंट आहे, दिल्लीला. ओके. नेक्स्ट आहे बघा, स्वाईन फ्लूचा सगळ्यात पहिला पेशंट. बघा, फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू. बघा, पहिली केस कुठं सापडली होती स्वाईन फ्लूची, इन मेक्सिको. कोणत्या वर्षी, इन 2009. बघा, याच व्हायरसला काय म्हणून ओळखल्या जाते, काय, H1N1. ओके. जे लोक पिग्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यांना हा आजार होतो. ओके. नेक्स्ट आहे आपला टॉपिक,
कोणता आहे तर एड्स. कोणता आहे एड्स. बघा तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं जाते याचा लॉंग फॉर्म जो आहे काय आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. हा काय आहे एड्सचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. बघा आणि हा जो व्हायरस आहे हा जो आजार आहे हा जो आजार आहे कोणत्या व्हायरसद्वारे होतो कॉज बाय द व्हायरस. कोणत्या व्हायरसमुळे होतो HIV ज्याचा लॉंग फॉर्म आहे ह्युमन इम्युनो कोणता डिफिशियन्सी व्हायरस. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस कशाचा लॉंग फॉर्म आहे तर HIV चा. आता हा जो HIV आहे कसा पसरतो बाय अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. बरोबर. नेक्स्ट आता समजा एखाद्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे हे कसं ओळखायचं त्यासाठी कोणती टेस्ट आहे फॉर डायग्नोसिस. फॉर डायग्नोसिस फॉर डायग्नोसिस ऑफ एड्स काय कोणती टेस्ट एलिसा टेस्ट. कोणती एलिसा टेस्ट. बरोबर. एलिसाचा लॉंग फॉर्म काय आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेला नाही तरी आपल्याला माहित असायला हवा कोणता एन्झाईम लिंक इम्युनो सॉर्बंट काय असे काय आहे हा आहे कशाचा लॉंग फॉर्म तर एलिसाचा. ओके. इट डज नॉट हा जो आजार आहे कॉन्टॅक्ट मुळे पसरत नाही. समजा तुम्हाला एखाद्याला म्हणजे ज्या व्यक्तीला हा आजार झालेला असेल तो जर एक तुमच्या आजूबाजूला जर बसलेला असेल तर तुम्हाला तो आजार होत नाही. तर बघा बघा हा जो आजार आहे सगळ्यात पहिले इट वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकी. तुम्हाला विचारलं जाते आफ्रिकन होता मंकी की अमेरिकन होता की रशियन होता की इंडियन होता. आपण विचार करतो की आपण भारतात राहतो तर भारतातलाच मंकी असेल तर नाही कोणता होता तर आफ्रिकन. बघा आता आपण याचा रिवाइज करू. लॉंग फॉर्म ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम कॉज बाय द व्हायरस. कोणत्या व्हायरसमुळे होतो HIV नावाच्या व्हायरसमुळे होतो ज्याचा लॉंग फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ओके. कसा काय पसरतो बाय अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. आणखी लिहून ठेवा इथं बाय शेअरिंग ऑफ
needles, needles and blood transfusion. ब्लड ट्रान्सफ्युजन आणि शेअरिंग ऑफ निडल्स मुळे सुद्धा हा आजार पसरतो, म्हणजे जसा हेपेटायटिस. हेपेटायटिस सोबतच हा आजार सुद्धा होण्याची शक्यता असते. डायग्नोसिस काय, समजा एखाद्या व्यक्तीला आजार झाला तर काय, कसं डायग्नोसिस करायचं, निदान कसं लावायचं, तर कोणती टेस्ट आहे निदान लावण्यासाठी, तर एलिसा नावाची टेस्ट आहे. एलिसा नावाची टेस्ट आहे, ज्याचा लॉंग फॉर्म आहे एन्झाइम लिंक इम्युनोसॉर्बंट एसे. इट डज नॉट स्प्रेड थ्रू कॉन्टॅक्ट, आणि ह्या कॉन्टॅक्टद्वारे पसरत नाही. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकी. हा सगळ्यात पहिले कुठं आढळला होता? आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकी मध्ये आढळला होता. नेक्स्ट आहे रॅबीज. कोणता आहे? रॅबीज. बस पुढील 10-15 मिनिटांमध्ये आपला टॉपिक खतम होऊन जाणार. हा बघा, कोणता आहे? रॅबीज. बघा, हा आजार कसा आहे? ऑकर्स ऑकर्स ड्यू टू बाईट ऑफ इन्फेक्टेड कोणकोणते? डॉग, रॅबिट, मंकी आणि कॅट. बघा, यांच्या चावल्यामुळे हा रॅबिस हा आजार तुम्हाला होतो. आणि हा जो व्हायरस आहे कुठं अटॅक करतो? कुठं अटॅक करतो हा? तर ह्युमन नर्वस सिस्टीम, चेतासंस्थेवर तो अटॅक करतो, म्हणजेच ब्रेनवर अटॅक करतो. प्रॉमिनंट सिम्पटम कोणत्या? सगळ्यात महत्वाचं लक्षण रॅबिसचं तर हायड्रोफोबिया, म्हणजे काय? पाण्याची भीती. बघा कसा आजार आहे? फॅटल डिसीज. म्हणजे कसा? फॅटल म्हणजेच काय? प्राणघातक. कुत्रा चावल्यानंतर जर तुम्ही वॅक्सिनेशन केलं नाही तर तुमच्या घरी 14 दिवसानंतर 13 दिवसानंतर प्रोग्राम असतो.
बघा, याचे जे आजार आहेत, रॅबीज ह्या आजार सॉरी रॅबीज ह्या आजाराचे जे लक्षण आहेत ते कधी स्टार्ट होतात, कधी दिसणे चालू होतात, तर 90 ते 175 दिवसाच्या इन बिटवीन. बरोबर. म्हणजे कुत्रं चावल्यानंतर तुम्ही म्हणजे कुत्रं चावलं आणि वॅक्सिनेशन केलं नाही, लस जर घेतली नाही, तर 3 महिन्याच्या पुढे तुम्हाला त्याचे लक्षणं दिसणे सुरू होतात. तुम्हाला परीक्षेमध्ये बघा, टेक्स्टबुक मध्ये जरी 90 टू 175 डेज आहेत, तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युज करण्यासाठी 3 to 6 मंथ सुद्धा दिला जाऊ शकते. कारण 90 दिवस म्हणजे सरासरी 3 महिने आणि 175 म्हणजे 180च्या जवळपास आहे, म्हणजे 6 महिने तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी देऊ शकतात. बघा, नेक्स्ट काय आहे, सिम्टम्स. कोणकोणते सिम्टम्स आहेत? फर्स्ट कोणता आहे? हायड्रोफोबिया. बरोबर. नेक्स्ट आहे एक्स ऍग्रिगेशन इन बिहेवियर. बरोबर. त्याच्यानंतर थर्ड आहे fever for 2 to 12 weeks. बघा, समजा एखाद्या व्यक्तीला रॅबीज हा आजार झालेला आहे, तर त्याच्यामध्ये कोणकोणते लक्षण घडून येतात, काय काय गोष्टी घडतात, तर बघू. ऑकर्स कोणाद्वारे होतो, कशा प्रकारे होतो, कोणाद्वारे होतो? जेव्हा एखादा इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट, लक्षात ठेवा नाव, डॉग, रॅबिट, मंकी, कॅट. तुम्हाला लॉयन सुद्धा, टायगर सुद्धा दिला जाऊ शकतं, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाघ हा फक्त चावत नाही तर सरळ माणसालाच खाऊन टाकते. आजार होण्याचा काही प्रॉब्लेम अर्थच नाही राहत. बरोबर. रॅबिसचा जो व्हायरस आहे तो कशावर अटॅक करतो, तर अटॅक्स ऑन ह्युमन नर्वस सिस्टीम, म्हणजे सरळ सरळ कुठं करतो, ब्रेनवर करतो. प्रॉमिनंट सगळ्यात महत्वाचा सिम्पटम कोणता आहे रॅबिसचं, तर कोणता आहे? हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्याची भीती. ज्या व्यक्तीला रॅबीज हा आजार झालेला आहे त्याला सगळ्यात जास्त पाण्याची भीती वाटते. त्याला पाणी जरी दाखवलं तर तो अशा प्रकारे भीतो की जसा भूत पाहला. फॅटल डिसीज प्राणघातक आहे, साहजिक आहे. जर तुम्ही वेळेवर जर उपाय आणि उपचार जर घेतला नाही तर तुमचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे. नेक्स्ट आहे कोणता? सिम्पटम स्टार्ट अपियर विदिन 90 टू 175 डेज. 90 ते 175 दिवसाच्या मधात याचे जे लक्षण आहेत दिसणं काय होतात, सुरू होतात. ओके. त्याच्यानंतर काय काय सिम्पटम्स, लक्षण काय असतात? हायड्रोफोबिया, पाण्याची भीती. एक्स ऍग्रिगेशन बिहेवियर म्हणजे काय? म्हणजे त्याची वर्तणूक आहे ते चेंज होते. म्हणजे तो जो ज्या व्यक्तीला रॅबीज हा आजार झालेला आहे त्याची वर्तवणूक त्या जो प्राणी चावला त्याच्यासारखी त्याची वर्तणूक होते. कुत्रा चावला कुत्र्यासारखी, मांजर चावला मांजरीसारखी. बरोबर. फिवर जो ताप आहे त्याला म्हणजे किती हप्ते राहते? 2 ते 12 हप्त्यांपर्यंत त्याला कंटिन्यू ताप राहते. बघा, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या रॅबीज मध्ये आपण शिकलो. नेक्स्ट आहे आपला कॅन्सर. 1 मिनिट फक्त पाणी पिऊन घेतो. तुम्ही पण प्या, फक्त बोलू नका. बोलू नका. थांबा, 2 मिनिटं. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत नॉन इन्फेक्शियस डिसीज. कोणता? नॉन इन्फेक्शियस. आतापर्यंत आपण असे आजार पाहिले जे इन्फेक्शियस होते.
झाले सर, बस 15 मिनिटांमध्ये होईल हा. आज थोडं लेक्चर थोडं लेट स्टार्ट झालं त्यामुळे. बघा, जे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहेत ते जनरली कॉन्टॅक्टमुळे घडून येत नाहीत. हे आजार मनुष्यामध्ये मनुष्याच्या शरीरामध्ये स्वतःहून तयार होतात, म्हणून हे आजार पसरत नाहीत. जसं हार्ट डिसीज, तसं डायबिटीस. आता कधी तुम्ही पाहिला का एखादा हार्ट अटॅक म्हणजे ज्याला हार्टचा डिसीज आहे असा व्यक्ती तुमच्या बाजूला बसला आणि तुम्ही त्याला हात लावल्याबरोबर त्याला अटॅक आला? शक्य आहे का? नाही. समजा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस झालेला आहे आणि डायबिटीस झालेला व्यक्ती समजा तुमच्या, बघा, डायबिटीस झाला तुम्हाला आणि तुम्ही एखाद्या नॉर्मल व्यक्तीच्या बाजूला बसले आणि तुम्ही त्याला हात टच केल्याबरोबर त्याला डायबिटीस होणार का? तर नाही. हे जे आजार आहेत तर पसरत नाहीत. तर मग त्यामध्ये कोणकोणते आहेत असं? तर बघा, फर्स्ट कॅन्सर, ज्यालाच आपण मराठीमध्ये कर्करोग असे म्हणतो. कोणता? कर्करोग. कोणता? तर कर्करोग. ओके. बघा, अनकंट्रोल्ड अँड abnormal cell growth is called cancer. Group or lumps म्हणजेच काय? गाठी. Lumps of cancerous cell is called malignant tumor. काय म्हणतात? malignant tumor. आता बघा, जो कॅन्सर हा जो आजार आहे काय आहे? बघा, नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे जो माणसाच्या शरीरामध्ये तयार होतो. अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड कॅन्सर. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये एखादी पेशीमध्ये वाढ अनियंत्रित पद्धतीने असेल, अनियंत्रित पद्धतीने म्हणजे काय? अचानकपणे अनावश्यक पेशीची जेव्हा तुमच्या शरीरामध्ये वाढ घडून येते, त्या अशा प्रकारच्या ज्या पेशी असतात त्यांनाच आपण काय म्हणतो? कॅन्सरियस सेल असे म्हणतो. ग्रुप्स ऑफ अ लम्स ऑफ अ कॅन्सरियस सेल इज कॉल्ड मॅलिग्नंट ट्युमर. जेव्हा जे कॅन्सरियस सेल्स असतात त्यांच्या ज्या ग्रुप्स असतात किंवा लम्स असतात त्यांच्या गाठींना किंवा गाठींचा जो गुच्छ असतो त्यांनाच आपण काय म्हणून ओळखतो? तर मॅलिग्नंट ट्युमर. तुम्ही खूपदा बहुतांश वेळा पाहिलं असेल की एखादा असा व्यक्ती असतो त्याच्या शरीरावर गाठीच गाठी असतो, खूप साऱ्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या. अशा व्यक्तीला कॅन्सरच्या गाठी असतात. सगळ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. पण काही ज्या गाठी असतात जे शरीराच्या आतमध्ये ज्यांची ग्रोथ होते त्या कोणत्या असतात? कॅन्सरियस असतात. ज्या पेनलेस असतात. ज्या गाठी कॅन्सरच्या असतात त्यांना त्रास नसतो. ज्या गाठींना त्रास असतो त्या नॉर्मल असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. लम्प्स म्हणजेच काय? गाठी. तुम्ही बघा, एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल, रिसेंटली 2 वर्षा आधी एक आजार गायींमध्ये पसरला होता, लम्फी व्हायरस म्हणून. लम्फी म्हणजेच काय? गाठ. म्हणजेच काय? गाठ. बघा, बघा सिम्पटम्स काय काय मग कॅन्सरचे. कॅन्सरचे सिम्पटम्स आहेत कोणता? क्रॉनिक कफ, हॉर्सी व्हॉइस,
डिफिकल्टी इन swallowing, incurable scar, इन्फ्लेमेशन आणि वेट लॉस. बघा आपण सेल बघा अनकंट्रोल्ड सेल आणि ॲबनॉर्मल सेल बद्दल पाहिलं. जेव्हा एखादी सेल अनियंत्रितपणे जेव्हा वाढते त्याचंच कन्व्हर्शन कशामध्ये होते तर कॅन्सर मध्ये होते. बरोबर. आता एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे किंवा नाही ते कशावरनं ओळखायचं आणि बघायचं. खालीलपैकी कोणते सिम्पटम्स दिसतात. बघा क्रॉनिक कफ, खूप जास्त काळापर्यंत असलेला कफ किंवा खोकला, हॉर्सी व्हॉइस, घोगरा आवाज, डिफिकल्ट इन सॉल्विंग म्हणजे गिळण्यास त्रास होणे, इनक्युरेबल स्कार म्हणजे त्याच्या शरीरावर चट्टे पडतात ज्यांच्यामध्ये काय काय होते इन्फ्लेमेशन म्हणजे अंगार त्रास वगैरे या गोष्टी होतात. वेट लॉस म्हणजे ज्या व्यक्तींना कॅन्सर हा आजार झालेला आहे त्यांच्यामध्ये वेट लॉस सुद्धा घडून येते. नेक्स्ट आहे काय तर डायबिटीस. बघा तुम्हाला डायबिटीस ज्याला काय म्हणतो आपण मधुमेह, काय म्हणतो मधुमेह हा जो आजार आहे केव्हा तयार होतो जेव्हा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं तयार होणं कमी होते तेव्हा तुम्हाला डायबिटीस हा आजार होतो. बघा नेक्स्ट याचे जे सिम्पटम्स आहेत कशाचे सिम्पटम्स सिम्पटम्स कशाचे डायबिटीसचे. बघा यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. पहिला सिम्पटम्स कोणता आहे फ्रिक्वेंट फ्रिक्वेंट युरिनेशन, फ्रिक्वेंट युरिनेशन. नेक्स्ट आहे increase obesity or weight loss. रिझन काय आहे रिझन हेरिडिटी, ऑबेसिटी, लॅक बघा लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेस. बघा डायबिटीस म्हणजेच काय मधुमेह कसा तयार होतो. बघा कॉज ड्यू टू लॅक ऑफ सिक्रिशन ऑफ हार्मोन इन्सुलिन. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या रक्तामध्ये
इन्सुलिन नावाचं हार्मोनचं जे सिक्रेशन आहे ते काय होते, कमी होते, तेव्हा तुम्हाला डायबिटीस हा आजार होतो. मग त्याचे सिम्पटम्स काय काय आहेत? एक मिनिट. कशाचा आवाज आहे? सिम्पटम्स काय आहेत? फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट, म्हणजे रात्रीच्या वेळेस काय युरिनेशनला जाणे, ते एक सिम्पटम्स आहे. आणि इन्क्रीज ओबेसिटी और वेट लॉस, म्हणजे ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे, एक तर त्याचं वजन अचानकपणे कमी होते किंवा अचानकपणे वाढते, हे हे काय आहेत? सिम्पटम्स आहेत. रिझन्स काय? ते रिझन्स जर तुम्हाला विचारलं तर हेरिडिटी, अनुवांशिकतेमुळे सुद्धा हा आजार पसरतो. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणामुळे सुद्धा हा आजार पसरतो. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, म्हणजे जो व्यक्ती फिजिकल एक्सरसाइज कमी करत असेल त्याला सुद्धा आजार होतो. मेंटल स्ट्रेस, अति जास्त तुम्ही ताण घेत असाल अभ्यासाचा किंवा इतर काही गोष्टींचा, तेव्हा सुद्धा तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता असते. नेहमी लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बघा, तुम्हाला इथं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते. ऍट प्रेझेंट अप्रॉक्स 7 करोड diabetes patients are present in जवळपास 7 करोड लोक आहेत की ज्यांना डायबिटीस आहे. बघा, नेक्स्ट आहे हार्ट डिसीज, लास्ट टॉपिक आपला या चॅप्टरचा. बघा, हार्ट डिसीज, हृदयाचे रोग केव्हा होते? जेव्हा तुमच्या हृदयाला पुरेसे प्रमाणात न्यूट्रिएंट्स किंवा ब्लडचा सप्लाय मिळत नसेल किंवा तुमच्या हार्ट मध्ये ब्लॉकेज तयार झाल्या कारणाने जर रक्त पुरवठा व्यवस्थित होत नसेल, तेव्हा तुम्हाला हृदयाचे विकार हे होतात, अनियमित रक्त पुरवठा मिळाल्यामुळे. बरोबर. मग मला सांगा, जर हृदयाला रक्त पुरवठा जर कमी मिळाला तर हृदयाला काय करावं लागेल? जास्त वर्क परफॉर्म करावं लागेल. आणि जास्त वर्क जर परफॉर्म करावं लागत असेल तर हृदयावर जास्त ताण येत असेल, आणि जास्त ताण आल्यामुळे हृदयाचे आजार हे मनुष्यांना होतात. आता त्याचे खूप सारे कारण असतात. मेंटल स्ट्रेस असते, ओबेसिटी असते, स्मोकिंग असते, हायपर टेन्शन असते, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हे सगळे काय आहेत? तर कारण आहेत. कशाचे? हार्ट डिसीजचे. तर बघा, जर तुम्हाला विचारलं की सिम्पटम्स कोणकोणते आहेत, तर सिव्हिअर चेस्ट पेन आहे, पेन इन अ शोल्डर आहे, अशा प्रकारचे काय आहेत? क्रॅम्प्स इन अ लेग, हे काय आहेत? सिम्पटम्स आहेत. कशाचे? हार्ट डिसीजचे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणखी एक प्रश्न जो विचारला जाऊ शकते हार्टवर, की असे कोणकोणते पर्याय आहेत किंवा असे कोणकोणते ट्रीटमेंट्स आहेत जे हार्ट डिसीज साठी वापरल्या जातात? एक म्हणजे अँजिओप्लास्टी, दुसरी म्हणजे कोणकोणती बायपास सर्जरी, थर्ड म्हणजे कोणता पेस मेकर इन्स्टॉलेशन, त्याच्यानंतर स्टेन इन्स्टॉलेशन. ओके, अशा प्रकारच्या ज्या सर्जरीज आहेत किंवा जे ट्रीटमेंट आहेत ते हार्ट डिसीज साठी वापरल्या जातात, ज्यावर तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. तुम्हाला काही अडचण असेल तर हा टॉपिक तुम्ही परत रिवाइज करू शकता. ओके, थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. चला, ओके.